अकोला बाजारामध्ये बटाट्याची आवक वाढली, दर घसरले. छत्रपती संभाजीनगरमध्ये बटाटा महाग. अकोला बाजारामध्ये बटाटा 800 तर संभाजीनगरमध्ये बटाटा 900 रुपये प्रति क्विंटल. यंदा आंब्या बहाराचं क्षेत्र वाढल्यानं बाजारातील डाळिंबाची आवक वाढली. डाळिंबाचे दर गत वर्षीच्या तुलनेत तब्बल 50% घसरले. डाळिंबाला सध्या 50 ते 60 रुपये किलो दर. धुळे जिल्ह्यामध्ये मका उत्पादक शेतकऱ्यांवर दुहेरी संकट. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पावसाची दडी. मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा वाढता प्रादुर्भाव तर पिकाच्या वाढीवर परिणाम. पानं पिवळी पडण्याची स्थिती. मका शेतकरी चिंतेत. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी दुहेरी संकटात. पाऊस नसल्यामुळे पिकं करपली तर सोयाबीनवर अळ्यांचा प्रादुर्भाव. फवारणीसाठी अतिरिक्त खर्च. सिंचनाची व्यवस्था नसलेले शेतकरी हवालदिल. अमरावती जिल्ह्यातील वरुडमध्ये कमी पावसाचा संत्रा मोसंबी बागांना मोठा फटका. पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात फळगळती. उत्पादन खर्चाचा वाढता भार. शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं. नुकसानीचे पंचनामे आणि हेक्टरी 50,000च्या अनुदानाची मागणी. मका बाजारामध्ये चढ उतार तर दर. हरभरा दरात स्थिरता. सांगलीत मका 2,550 प्रति क्विंटलवर. अकोल्यामध्ये प्रति क्विंटल मक्याला 2,300 रुपये दर. लातूरमध्ये हरभरा 6,050 रुपये प्रति क्विंटल.